नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं MPSC गायडन्समध्ये स्वागत आहे. तर आज या व्हिडिओमध्ये आपण जे सरळ सेवा भरतीला येतात, दिनविशेष विचारतात त्यासंबंधी माहिती पाहणार आहोत. आता सरळ सेवेच्या बऱ्याच एक्झाम आहेत. पोलीस भरती झालं, आरोग्य विभागाच्या ग्रुप C आणि ग्रुप D, जिल्हा परिषद आरोग्य सेवक झालं आणि म्हाडा भरती, बरेच एक्झाम आहेत. त्यामुळे आणि प्रत्येक एक्झाममध्ये दिनविशेष, मंत्रिमंडळ हा प्रश्न फिक्स आहे. त्यामुळे मी सगळे जागतिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय दिनविशेष सगळे एकाच व्हिडिओमध्ये घेणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, एखाद्या घटनेला 25 वर्ष पूर्ण झाल्यास त्याला रौप्य महोत्सवी वर्ष म्हणजे सिल्वर ज्युबिली इयर असे म्हणतात. त्याप्रमाणे 50 वर्षाला सुवर्ण महोत्सव म्हणजे गोल्डन ज्युबिली, तर 70 वर्षाला प्लॅटिनम ज्युबिली, 60 वर्षाला हीरक महोत्सव, 75 वर्षाला अमृत महोत्सव, 70ला प्लॅटिनम, 100ला शताब्दी महोत्सव, 150 वर्षाला शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि 200 वर्षाला द्विशताब्दी महोत्सव असे म्हणतात. तर आता प्रमुख आपण आंतरराष्ट्रीय दिन पाहूया. जानेवारी महिन्यातले, नंतर फेब्रुवारी. तर चला, तर पहा, 4 जानेवारी या दिवशी जागतिक ब्रेल दिवस येतो. 4 जानेवारी म्हणजे बेदोनी 4 असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ब्रेल दिवस म्हणजे बेदोनी 4. तर 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस येतो. 26 जानेवारीला सीमा शुल्क दिन येतो. 26 जानेवारीला म्हणजे आपलं 26 जानेवारी ज्या दिवशी असते त्या दिवशी देशाच्या सीमावर जास्त कडक बंदोबस्त असतो ना, त्यामुळे त्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. 30 जानेवारीला कुष्ठरोग दिन असतो, कुष्ठरोग निर्मूलन दिन. तर 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ दिन आणि जागतिक विवाह दिन असतो. हा प्रश्न MPSCमध्ये बऱ्याचदा विचारलेला आहे. जागतिक पाणथळ दिवस, पानसर करार माहीत असेल तुम्हाला. तर 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन असतो. 5 फेब्रुवारीला जागतिक मौखिक आरोग्य दिन असतो. तर 5 फेब्रुवारीला जागतिक मौखिक आरोग्य दिन असतो. 10 फेब्रुवारीला जागतिक डाळ दिन असतो आणि 11 फेब्रुवारीला जागतिक रुग्ण हक्क दिन आणि इंटरनेट सुरक्षा दिन असतो. 11 फेब्रुवारीला जागतिक रुग्ण दिन, हक्क दिन आणि इंटरनेट सुरक्षा दिन. 13 फेब्रुवारीला 11 फेब्रुवारीला जागतिक रुग्ण हक्क दिन, इंटरनेट सुरक्षा दिन. 13 फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिन युनेस्कोचा आहे. तर 20 फेब्रुवारीला जागतिक सामाजिक न्याय दिन आहे. 21 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन युनेस्कोचा आहे. 1 मार्चला आहे जागतिक शून्य भेदभाव दिन, ते UNAIDS यांच्याकडून साजरा केला जातो. 3 मार्चला जागतिक वन्यजीवन दिन आहे. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन, हे सगळ्यांना माहीतच असेल. 13 मार्चला जागतिक मूत्रपिंड दिन आहे. 15 मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन आहे. 20 मार्चला जागतिक चिमणी दिन आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो, हे MIDCला क्वेश्चन आलेला आहे. आणि जागतिक आनंदीपणा दिन पण आहे 20 मार्चला. 21 मार्चला जागतिक वन दिन आहे, हा पण आलेला आहे मित्रांनो MIDCला, जागतिक वन दिन. जागतिक वांशिक भेदभाव निर्मूलन दिन आणि जागतिक कविता दिन युनेस्कोकडून साजरे केला जातो. तर 22 मार्चला जागतिक जल दिन आहे, हा पण लक्षात ठेवा मित्रांनो, कारण पर्यावरणावर जास्त भर असतो विचारण्याचा प्रश्न. 23 मार्चला जागतिक हवामान दिन. 24 मार्चला जागतिक क्षयरोग दिन. तर मित्रांनो, मार्चमधले 20 मार्चचा लक्षात ठेवा जागतिक चिमणी दिन, जागतिक वन दिन 21 मार्चचा, जागतिक जल दिन 22 मार्चचा, हवामान 23 मार्च. हे 4 ते 5
कायम पाठ करून ठेवा, कारण ह्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे पाठच असले पाहिजे ते. आणि ह्याच्यात MIDCवर ह्याच्यावर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. तर 27 मार्चला जागतिक रंगमंच दिन. आता एप्रिलमधले पाहूयात. 2 एप्रिलला आहे जागतिक स्वमग्नता जागृती दिन, आंतरराष्ट्रीय बाल साहित्य दिन. 4 एप्रिलला आहे जागतिक खान जागृती दिन. 6 एप्रिलला आहे विकास शांततेसाठी जागतिक क्रीडा दिन. 7 एप्रिलला आहे जागतिक आरोग्य दिन. हा महत्त्वाचा आहे मित्रांनो, जागतिक आरोग्य दिन. जागतिक आरोग्य दिन महत्त्वाचा आहे. ह्याच्यावर प्रश्न वारंवार प्रश्न विचारू शकतात. जागतिक आरोग्य दिन. तर 10 एप्रिलला आहे जागतिक होमिओपॅथी दिन. 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन. 10 एप्रिलला जागतिक होमिओपॅथी दिन. 18 एप्रिलला जागतिक वारसा दिन. 19 एप्रिलला जागतिक यकृत दिन. तर 22 एप्रिलला जागतिक वसुंधरा म्हणजेच पृथ्वी दिन. हा पण महत्त्वाचा आहे मित्रांनो, वसुंधरा दिन. हा पण लक्षात ठेवा. तर 23 एप्रिलला जागतिक पुस्तक व कॉपीराईट दिन आहे. जागतिक भाषा दिन पण आहे. शेक्सपियर यांचा जन्मदिवस आहे. 25 एप्रिलला जागतिक मलेरिया दिन आहे. 26 एप्रिलला जागतिक बौद्धिक संपदा अधिकार दिन आहे. 29 एप्रिलला आहे जागतिक नृत्य दिन. तर मे महिन्यातले पाहूया. 1 मेला आहे जागतिक कामगार दिन. हे सगळ्याला माहीतच असणार आहे. तर 3 मेच्या दिवशी जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन आहे आणि जागतिक सौर दिन आहे. 5 मेच्या दिवशी जागतिक व्यंगचित्रकार दिन आहे. 6 मेच्या दिवशी जागतिक अस्थमा दिन आहे. 8 मेच्या दिवशी रेड क्रॉस दिन आहे. 10 मेला जागतिक स्थलांतरित पक्षी दिन आहे. 11 मेला जागतिक तंत्रज्ञान दिन आहे. 12 मेला आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन आहे. 15 मेला जागतिक कुटुंब दिन आहे. 16 मेला जागतिक कृषी पर्यटन दिन आहे. 17 मेला जागतिक दूरसंचार दिन आहे. 18 मेला जागतिक वस्तुसंग्रहालय दिन आहे. 20 मेला जागतिक मधमाशी दिन आहे. 21 मेला जागतिक दहशतवाद विरोधी दिन आहे. 22 मेला जागतिक जैवविविधता दिन आहे. 23 मेला जागतिक कासव दिन आहे. 24 मेला राष्ट्रकुल दिन. जागतिक छिन्न मानसिकता स्किझोफ्रेनिया दिन आहे. 25 मेला जागतिक औटुग्रंथी म्हणजेच थायरॉईड दिन आहे. 29 मेला संयुक्त राष्ट्र शांती सेना दिन आहे. 30 मेला हिंदी पत्रकारिता दिन आहे. 31 मेला जागतिक तंबाखू निषेध दिन आहे. चला आता जून महिन्यातले पाहूया. तर 1 जूनला जागतिक पालक दिन आणि जागतिक दुग्ध दिन आहे. 4 जूनला जागतिक बालक रक्षक दिन आहे. 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन आहे. हा महत्त्वाचा आहे मित्रांनो, जागतिक पर्यावरण दिन. खूप महत्त्वाचा आहे जागतिक पर्यावरण दिन. तर 8 जूनला जागतिक महासागर दिन. 12 जून जागतिक बालकामगार निषेध दिन. 13 जून जागतिक वर्णहीनता दिन. 14 जून जागतिक रक्तदान दिन. 15 जून ज्येष्ठ नागरिकांच्या छळाबाबत जनजागृती दिवस. 16 जून आंतरराष्ट्रीय एकात्मता दिन. 17 जून जागतिक वाळवंटीकरण व दुष्काळ यांच्याशी लढा दिन आहे 17 जूनला. 20 जूनला जागतिक निर्वासित दिन आहे. 21 जूनला जागतिक योगा दिन. हा महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण आपल्या पंतप्रधानांनी हा दिवस हे केलेला आहे. विदेशात गेले होते तेव्हा त्यांनी हे केलेलं आहे आणि याच्यावर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. 2014 साली घोषित केलेला आहे. तर कितवा आता हे 7वा दिन होता
ह्या जूनमध्ये हा, त्यामुळे हा लक्षात ठेवा 21 जूनला. ह्याच्यावर प्रश्न येणारच आहे. तर 23 जूनला जागतिक विधवा दिन, ऑलिम्पिक दिन, म्हणजे आता ऑलिम्पिक झालं बघा जूनमध्ये, म्हणजे ऑगस्टमध्ये झालं, पण तुम्हाला असं लक्षात ठेवता येते जून महिन्यात आहे ऑलिम्पिक दिन. संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन, 25 जूनला जागतिक समुद्र पर्यटन दिन आयओमोतर्फे. 26 जूनला जागतिक अंमली पदार्थ व अवैध व्यापार विरोधी दिन. तर आता जुलैचे पाहू. जुलै महिन्यात जुलैचा पहिला जे शनिवार असतो तो आंतरराष्ट्रीय सहकार दिन असतो. 4 जुलैला अमेरिकन स्वातंत्र्य दिन आहे. 4 जुलै 1773ला स्वातंत्र्य झाला होता काय तर अमेरिका. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन, हा पण महत्त्वाचा आहे जागतिक लोकसंख्या दिन. मित्रांनो, मी जो म्हणतोय ना महत्त्वाचा आहे तो तुम्ही म्हणजे नोट डाऊन करून घ्या, कारण मी ज्यावर प्रश्न आले तो महत्त्वाचा म्हणतो जागतिक लोकसंख्या दिन म्हणून. तर 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन. 12 जुलै मलाला दिन 2013 पासून. 15 जुलै जागतिक युवक कौशल्य दिन. 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन 2010 पासून. 23 जुलै जागतिक वन संवर्धन दिन. 28 जुलै जागतिक हेपॅटायटिस दिन WHO कडून आणि जागतिक निसर्ग संवर्धन दिन. 29 जुलै जागतिक व्याघ्र दिन. तर ऑगस्टमध्ये 1 ऑगस्टला आहे मुस्लिम महिला हक्क दिन. 1 ते 7 ऑगस्ट जागतिक स्तनपान दिन. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिन, म्हणजे अमेरिकेने जपानवर जे हिरोशिमावर बॉम्ब टाकले होते, अणुबॉम्ब, त्या संबंधित दिन. 8 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय मांजर दिन. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. नागासाकी दिन, इथं बघा हिरोशिमा नागासाकीवर पण टाकलं होतं अमेरिकेनं जपानवर बॉम्ब. 12 ऑगस्ट जागतिक युवक दिन. 19 ऑगस्ट जागतिक मानव हित दिन, जागतिक छायाचित्रण दिन. 20 ऑगस्ट जागतिक मच्छर दिन. 21 ऑगस्ट जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन. 29 ऑगस्ट जागतिक अणुचाचण्याविरोधी दिन. तर 2 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय नारळ दिन. 5 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय बंधुभाव दिन. 8 सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन युनेस्को. जागतिक फिजिओथेरपी दिन. 10 सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन. 15 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन. जागतिक अभियंता दिन, म्हणजे कालच झाला, काल परवा अभियंता दिन. तर 16 सप्टेंबर ओझोन दिन, हा लक्षात ठेवा 16 सप्टेंबरचा, यावर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. 21 सप्टेंबर जागतिक शांतता दिन, जागतिक अल्झेमियर दिन. 25 सप्टेंबर जागतिक फार्मासिस्ट दिन. 26 सप्टेंबर आण्विक अस्त्री सर्वंकष निर्मूलन दिन. 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन. 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिन. 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन. तर ऑक्टोबरमधले पाहूया. 1 ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन. जागतिक ऐच्छिक रक्तदान दिन. जागतिक संगीत दिन. 2 ऑक्टोबर जागतिक अहिंसा दिन, महात्मा गांधी यांची जयंती, त्यानिमित्त जागतिक अहिंसा दिन साजरा केला जातो. 2 ते 8 ऑक्टोबर वन्य प्राणी सप्ताह दिन. 4 ऑक्टोबर जागतिक प्राणी सुरक्षा दिन. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन आणि ऑक्टोबरचा पहिला सोमवार जागतिक निवास दिन. ऑक्टोबरचा दुसरा बुधवार जागतिक टपाल कार्यालय दिन. 9 ऑक्टोबर जागतिक दृष्टी दिन. 10 ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन, जागतिक कुत्रा दिन. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिन. 12 ऑक्टोबर जागतिक सांधेदुखी दिन. 13 ऑक्टोबर आपत्ती निवारणासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानकी दिवस. 15 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिन, जागतिक शब्दकोश दिन. 17 ऑक्टोबर जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिन. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिन. ज्यांनी स्टॅटिस्टिक्सचा फॉर्म भरला ते 20 ऑक्टोबर लक्षात ठेवा, जागतिक सांख्यिकी दिन आरोग्य भरतीचा, त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा आहे. तर 24 ऑक्टोबर संयुक्त राष्ट्रसंघ दिन, युनोची स्थापना झाली होती 24 ऑक्टोबर 1945ला, म्हणून हा लक्षात ठेवा. 27 ऑक्टोबरला जागतिक दृकश्राव्य वारसा दिन. 29 ऑक्टोबर जागतिक इंटरनेट दिन. 31 ऑक्टोबर जागतिक शहरे दिन. 4 नोव्हेंबर युनेस्को दिन.
5 नोव्हेंबर जागतिक त्सुनामी जागृती दिन 2016पासून साजरा केला जातो. 7 नोव्हेंबर जागतिक कापड दिन. 10 नोव्हेंबर शांतता व विकासासाठी जागतिक विज्ञान दिन. 12 नोव्हेंबर जागतिक न्यूमोनिया दिन. 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन. 16 नोव्हेंबर जागतिक सहिष्णुता दिन. 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन, आंतरराष्ट्रीय कर्णबधीर दिन. 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिन. 19 ते 25 नोव्हेंबर जागतिक वारसा सप्ताह. 20 नोव्हेंबर जागतिक बाल दिन, जागतिक अल्पसंख्याक कल्याण दिन. 21 नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिन, जागतिक मत्स्य दिन. 25 नोव्हेंबर महिला विरोधी जागतिक हिंसा निर्मूलन दिन. 27 नोव्हेंबर जागतिक लठ्ठपणा दिन. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन. 2 डिसेंबर जागतिक गुलामगिरी निर्मूलन दिन, जागतिक संगणक साक्षरता दिन. 3 डिसेंबर जागतिक अपंग दिन. 5 डिसेंबर जागतिक मृदा दिन 14पासून साजरा केला जातो. 7 डिसेंबर जागतिक नागरी विमान उड्डाण दिन. 9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन. 10 डिसेंबर जागतिक मानवी हक्क दिन. 11 डिसेंबर युनिसेफ दिन, आंतरराष्ट्रीय पर्वत दिन. 20 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानवी ऐक्य दिन. तर चला मित्रांनो, आता राष्ट्रीय दिन पाहूया. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिन. ते दरवर्षी साजरा केला जातो आणि कोणतरी विदेशी पाहुणा येतो हे तुम्हाला लक्षातच पाहिजे. 12 जानेवारी राष्ट्रीय योग दिन, कारण स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. 14 जानेवारी राष्ट्रीय भूगोल दिन. 15 जानेवारी राष्ट्रीय भूसेना दिन. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका कन्या दिन. 25 जानेवारी राष्ट्रीय पर्यटन दिन, मतदार हक्क दिन. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, हे तर माहीतच असणार सगळ्यांना. 30 जानेवारी हुतात्मा दिन, महात्मा गांधी यांची पुण्यतिथी. नथुराम गोडसेंनी त्यांची हत्या केली होती, त्यामुळे ते हुतात्मा दिन साजरा केला जातो राष्ट्रीय भारत सरकारतर्फे. तर 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिन. जे एक्साईजला आहेत त्यांनाही माहीत असेल, जे एक्साईजचा अभ्यास करतात त्यांनाही माहीत असेल ते. 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन CV रमन यांच्याद्वारे साजरा केला जातो. त्यांना नोबेल पण मिळाला आहे. कोणता नोबेल मिळाला आहे, कशातला, ते कमेंटद्वारे खाली सांगा मला. 29 फेब्रुवारी राष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन. 3 मार्चला राष्ट्रीय संरक्षण दिन. 10 मार्चला राष्ट्रीय उद्योग दिन. 18 मार्च राष्ट्रीय आयुध निर्माण दिन. 20 मार्चला आहे सामाजिक अधिकार स्मृती दिन. 20 मार्च 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चौदार तळे सत्याग्रह केला होता. तर एप्रिल महिन्यातले 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन, राष्ट्रीय समता दिन, बाबू जगजीवनराम यांची जयंती. 10 एप्रिलला सार्वजनिक क्षेत्र दिन. 11 एप्रिलला महिला सुरक्षा दिन, राष्ट्रीय सुरक्षित व मातृत्व दिन, कस्तुरबा गांधी यांची जयंती. 14 एप्रिलला अग्निशमन सेवा दिन, राष्ट्रीय बंधुत्व व समरसता दिन, आंबेडकर यांचा जन्मदिन आहे. 2015ला हे घोषित झालेला आहे. 15 एप्रिलला महिला बचत दिन आणि 21 एप्रिलला नागरी सेवा दिन. तर मित्रांनो, 24 एप्रिल राष्ट्रीय पंचायत राज दिन. हा प्रश्न आलेला आहे MIDCमध्ये, त्यामुळे हा लक्षात ठेवा. 3 मेला वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन. 11 मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन. 21 मेला राष्ट्रीय आतंकवाद विरोधी दिन, राजीव गांधी यांची पुण्यतिथी. 30 मेला हिंदी पत्रकारिता दिन. 10 जूनला राष्ट्रीय दृष्टिदान दिन. 29 जूनला राष्ट्रीय सांख्यिकी दिन, महालनोबिस यांचा जन्मदिवस. 1 जुलैला चार्टर्ड अकाउंटंट दिन आणि डॉक्टर दिन, राष्ट्रीय डॉक्टर दिन. 10 जुलैला राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन. 24 जुलैला आयकर दिन. 26 जुलैला कारगिल दिन. 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिन. 8 ऑगस्ट संस्कृत दिन. 9 ऑगस्ट क्रांती दिन. 13 ऑगस्ट राष्ट्रीय अवयवदान दिन. 14 ऑगस्ट फाळणी वेदना स्मृती दिन. आत्ताच यावर्षीपासून हा साजरा केला जातो मित्रांनो, फाळणी वेदना स्मृती दिन. यामुळे हा प्रश्न 100% येणार आहे. हा फिट करून घ्या डोक्यात, 14 ऑगस्टला कोणता दिन म्हणून हा प्रश्न. 20 ऑगस्ट सद्भावना दिन, राजीव गांधी यांचा जन्मदिवस, अक्षय ऊर्जा दिन. 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन, मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन. 30 ऑगस्ट राष्ट्रीय लघु उद्योग दिन.
तर 1 ते 7 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण सप्ताह, 5 सप्टेंबर राष्ट्रीय शिक्षक दिन, सर्वपल्ली राधाकृष्ण त्यांचा जन्मदिवस, 14 सप्टेंबर हिंदी दिन 1949 पासून स्वीकार, 15 सप्टेंबर अभियंता दिन म्हणजे इंजिनियर, 25 सप्टेंबर अंत्योदय दिन, 28 सप्टेंबर राष्ट्रीय हरित ग्राहक दिन. एक ऑक्टोबरला राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिन, 2 ऑक्टोबरला राष्ट्रीय स्वच्छता दिन, 6 ते 12 ऑक्टोबर माहिती अधिकार सप्ताह, 8 ऑक्टोबरला भारतीय वायुसेना दिन, 10 ऑक्टोबरला राष्ट्रीय टपाल दिन, 15 ऑक्टोबरला महिला किसान दिवस, 21 ऑक्टोबरला राष्ट्रीय पोलीस दिन, 28 ऑक्टोबरला राष्ट्रीय आयुर्वेद दिन 16 पासून, 31 ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिन, सरदार पटेल यांचा जन्मदिवस आहे. 7 नोव्हेंबर ध्वज दिन, राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन, 9 नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन, 10 नोव्हेंबर राष्ट्रीय परिवहन दिन, 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन, पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद यांचा जन्मदिवस, 12 नोव्हेंबर राष्ट्रीय पक्षी दिन जनप्रसारण दिन, 14 नोव्हेंबर राष्ट्रीय बाल दिन, 16 नोव्हेंबर राष्ट्रीय पत्रकारिता दिन, 19 नोव्हेंबर राष्ट्रीय एकात्मता दिन इंदिरा गांधी यांची जयंती, 26 नोव्हेंबर संविधान दिन, राष्ट्रीय कायदा दिन, राष्ट्रीय दुग्ध दिन, 27 नोव्हेंबर राष्ट्रीय छात्र सेना दिन NCC दिन, 1 डिसेंबर राष्ट्रीय लोकशिक्षण दिन, 2 डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण दिन, 4 डिसेंबर नौदल दिन, 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन, 16 डिसेंबर पत्रकार दिन, 17 डिसेंबर राष्ट्रीय निवृत्ती वेतनधारक दिन, 18 डिसेंबर अल्पसंख्याक हक्क दिन. तर मित्रांनो 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिन, गणितज्ञ श्रीनिवासन रामानुजन यांचा जन्मदिन, 23 डिसेंबर राष्ट्रीय किसान दिन, 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन, 25 डिसेंबर राष्ट्रीय सुशासन दिन, अटल बिहारी यांचा जन्मदिन. तर आता प्रादेशिक पाहूया मित्रांनो, प्रादेशिक दिन पाहूया. ही कमी आहेत प्रादेशिक दिन जागतिक राष्ट्रीयपेक्षा. हे विचारलं तर काय सांगा. तर 3 जानेवारी बालिका दिन, सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन, 6 जानेवारी पत्रकारिता दिन, हा महत्त्वाचाच आहे, बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृती दिन, 14 जानेवारी भूगोल दिन, भूगोलतज्ञ CD देशमुख यांचा जन्मदिवस, 26 फेब्रुवारी सिंचन दिन, शंकराचार्य यांच्या स्मृती प्रीत्यर्थ, 27 फेब्रुवारी आपला मराठी राजभाषा दिन, कुसुमाग्रज यांची जयंती, 12 मार्च समता दिन, यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिवस, 11 एप्रिल शिक्षक हक्क दिन, महात्मा फुले यांची जयंती, 1 मेच्या दिवशी महाराष्ट्र दिन, गुजरात दिन. हे दोन्ही राज्य वेगळे होऊन स्थापन झाले होते मुंबई राज्यातून. 10 मेला जलसंधारण दिन, सुधाकरराव नाईक यांचा स्मृती दिन, 15 जूनला मल्लखांब दिन, करमकर यांच्या स्मृती दिन आहे, 17 पासून साजरा केला जातो. 26 जूनला सामाजिक न्याय दिन, आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांची जयंती यामुळं सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. 1 जुलैला कृषी दिन, वसंतराव नाईक यांची जयंती, 5 जुलैला राज्य मतदार दिन 17 पासून साजरा केला जातो 2017 पासून. 15 जुलै राज्य कबड्डी दिन, शंकरराव साळवे यांचा जन्मदिवस, कबड्डी महर्षी. 29 ऑगस्ट शेतकरी दिन, विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. 1 सप्टेंबर राज्य रेशीम दिन, 28 सप्टेंबर राज्य माहिती अधिकार दिन 2008 पासून. 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आहे, त्यामुळे 2015 पासून साजरा केला जातो. 5 नोव्हेंबर रंगभूमी दिन, विष्णुदास भावे यांचा जन्मदिन. तर मित्रांनो 14 नोव्हेंबर जैव तंत्रज्ञान दिन, 26 नोव्हेंबर हुंडाबंदी दिन, 18 डिसेंबर अस्पृश्यता निवारण दिन. तर आपले दिन विशेष झालेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये मंत्रिमंडळ, राज्य मंत्रिमंडळ, केंद्रीय मंत्रिमंडळ त्यावर पण क्वेश्चन आहेत, ते करूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.